दीपगंगा भागीरथी संस्थेने विविध क्षेत्रातील कोहिनूर हिरे शोधून सन्मानित केले, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिपादन। पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचेकडून सर्वांना वृक्षरोपे भेट। शाहू स्मारक कोल्हापूर येथे दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला। त्यानंतर राष्ट्रगीत आणि ही चामुची प्रार्थना गायन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदरत्न दीपक लोंढे यांनी केले। सर्व मान्यवरांचा सत्कार शाल, वृक्षरोपटे, मानपत्र देऊन करण्यात आला। छत्रपती शाहू महाराज पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रसिद्धीपासून दूर असणारे पण चाकोरीबाहेर काम करणारे कोहिनूर हिरे शोधून आज शाहूनगरीत त्यांचा सन्मान होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असून सर्वांना माझ्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व मानपत्र देऊन सत्कार केल्याबद्दल आभार मानले। दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करणारे हिंदरत्न दीपक लोंढे आणि अनाथाची नाथ समाजसेविका शारदा लोंढे दाम्पत्याने आपली घरदारासह सर्व स्थावर विकून शारदा वृद्धाश्रम चालवून एक नवा आदर्शच निर्माण केला। सर्वस्वाचा त्याग करून वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले। नियोजित शारदा वृद्धसेवाश्रम संकुल कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करायचा मानस असून शाहूनगरीतील दानशूर व्यक्तींनी सर्वांनी यथाशक्ती मदत करून संकुल निर्मिती कार्यास करावे। हृदय प्रकाशन कोल्हापूर आणि संध्या भांडरे लिखित काव्यसंध्या या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांचे शुभहस्ते पार पडला। या कार्यक्रमात हरखचंद सावला, प्रा चंद्रकांत निकाडे, प्रसिद्ध युवा वक्ते युवराज पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पुणे विशाल लोंढे यांनी मनोगते व्यक्त केली। या संस्थेकडे या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी विविध 16 क्षेत्रातील 2086 प्रस्ताव आले होते। त्यातून 42 जणांची निशुल्क निवड करून कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह, वृक्षरोपटे भेट देण्यात आले। प्रत्येक सण समारंभ पर्यावरणपूरक करणारे अर्जुनी तालुका कागल शाळेचे पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेवराव चौगुले यांनी या सन्मान सोहळ्यातील सत्कार मूर्ती आणि व्यासपीठावरील मान्यवरांना स्वखर्चाने वृक्षरोपे भेट देत झाडे लावू पर्यावरण वाचवूया या संदेशासह हिंदरत्न दीपक लोंढे व शारदा लोंढे यांना शाल, साडी, वृक्षरोपे, शंभूराजे प्रतिमा भेट दिली। नामदेव चौगुले यांचा मनोगतानंतर सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला। याप्रसंगी भूषणी दीप, डॉक्टर रवींद्र ताटे, संजय खाडे, संजय गायकवाड, सूर्यप्रकाश राऊत, आर्यदीप लोंढे, मीनाताई मारू, मोरक्या चित्रपट लेखक दिग्दर्शक अमर देवकर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नेटके आयोजन दीपस्तंभ शैक्षणिक संस्था अध्यक्ष सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी यांनी केले होते। सूत्रसंचलन शिवानंद स्वामी यांनी केले तर आभार देव यांनी मानले। दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम आयोजित दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार 2024 आज इथं पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी व्यासपीठ अस्तनस्त झालेले कोल्हापूर संस्थानचे अधिपती तथा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार, जनतेचे राजे माननीय श्रीमंत शाहू महाराज छत्रपती जीवनज्योत कॅन्सर लीग ट्रस्ट मुंबईचे हरखचंद सावला सर, समाज कल्याण पुणे विभागचे सहाय्यक आयुक्त माननीय विशाल लोंढे सर, हृदय प्रकाशन कोल्हापूरचे माझे गुरुवर्य चंद्रकांत निकाडे सर, युवा व्याख्याते माननीय युवराज पाटील सर, कवयित्री संध्या भांगरे, 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मोरक्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिनेते आणि सहनिर्माते माननीय अमर देवकर सर, नियोजन व संयोजन करणारे दीपस्तंभ शैक्षणिक संस्थेचे माझे जिवलग मित्र पाठीराखे देव सर, माझी आई, माझी पत्नी, या सोहळ्यासाठी खास निमंत्रित केलेले मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर ताटे सर, समाजसेवा अधीक्षक माननीय खाडे सर, माननीय राव सर, दीप मॅडम, दीप सर, सामाजिक कार्यकर्ते माझ्या मानस भगिनी मीनाताई मारू आणि ज्येष्ठ विचारवंत माझे सासरे सुनील कुमार लवटे दादांचे मानसपुत्र सचिन वायकुळे सर आणि सर्व अधिकारी, पदाधिकारी, नेते, उपनेते, कार्यकर्ते, पुरस्कारार्थी, मायबाप, बंधू भगिनी आणि मित्रांनो, माझा सर्वांना प्रथमतः नमस्कार, जय भीम।
ज्या मानव समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. या न्यायाने ते देण्याचा छोटासा प्रयत्न दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि शारदा वृद्ध सेवाश्रमच्या माध्यमातून आम्ही उभयंत सातत्याने करत असतो आहे. केवळ जलकन्यासाठी आमचा उभयंता जन्म झाल्याचं सर्वश्रुत आहे हे इथं वेगळं सांगायला नको. आईने मला जन्म दिला, आजीने मला जगणं शिकवलं आणि माझ्या सहचारिणी शारदानं मला समाजसेवा शिकवली. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये जनसंपर्क अधिकारी असलेला माझा चिरंजीव आर्यदीप आणि MSWच्या दुसऱ्या वर्गात शिकत असलेला श्री आर्य माझा दुसरा चिरंजीव यांच्या सर्वांच्या पाठबळामुळं आम्ही शारदा वृद्ध सेवाश्रमचं हे रोप लावलं. आम्ही सर्वस्व म्हणजे माझं घरदार सगळं अगदी शारदाच्या माझ्या बायकोच्या गळ्यातले दागदागिने सगळे विकून जागा घेतली आश्रमसाठी. तर बोरपाडे फाटा कोल्हापूरमध्ये त्या जागेवरती शारदा वृद्ध सेवाश्रमचं इमारती संकुल बांधण्याचा मानस आहे. तुम्हाला शक्य नाही, तुमच्या सर्वांच्या मदतीने ते शक्य होईल. सर्वांनी मला मदत करावी. आपल्या संस्थेचे ATJ 12 नीती आयोग CSR सर्व सर्टिफिकेट आहेत. संस्था नोंदणी करत आहे. मी सांगली सोडून कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आलोय. महाराजांच्या आशीर्वादानं त्यांनी मला आश्रय द्यावा एवढीच अपेक्षा करतो आणि सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. हे चांगलं आहे. तर आपण सगळं आज इथं उपस्थित असलेले शारदा वृद्धाश्रम सांगली व कोल्हापूर आयोजित दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार 2024 च्या कार्यक्रमासाठी आज आपण इथं सर्व उपस्थित आहात. आणि समाधानाची गोष्ट ही आहे की ही संस्था त्यांच्या सभासदांच्या द्वारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या द्वारे सेवाभावी ही संस्था तयार झालेली आहे आणि समाजसेवा सातत्याने करीत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आत्ताच आपल्या सरांनी म्हणजे सावरकर सरांनी सांगितलंय, आत्ताच मला माहिती दिली की पुण्यामध्ये दररोज 700 लोकांना ते अन्नधान्य पुरवतात आणि त्यांचं सांभाळतात. त्यांना अशा तऱ्हेने टाटा इन्स्टिट्यूटमध्ये आलेले जे मंडळी आहेत त्यांना यांचं सहकार्य मिळतं आहे. अशा तऱ्हेने अनेक समाज उपयोगी कामे या संस्थेतर्फे चालले आहेत. हे ऐकून फार अत्यंत आनंद झालेला आहे. आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी आपलं स्वतःचं तर बघितलं पाहिजेलच, त्यात काही प्रश्न नाही आहे. पण दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण काहीतरी करतो ते महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या असल्या संस्था एक आपलं काम करीत आहेत आणि या सेवा संस्था जनतेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या ठरतात. दीनदुबळ्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावर जे मागासलेले आहेत, मागे पडलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा असल्या संस्थांचा फार उपयोग होतो आहे. एकमेकाला बळ देणे हे या संस्थेचं काम आहे आणि म्हणूनच हे चांगलं काम करतात असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आज आपल्या दीपगंगा भागीरथी संस्थेतर्फे मला माझा सन्मान केला, मला मानपत्र दिलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून आपली परवानगी असली तर मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. मी सेवेचा उद्योग केलेली माणसं आहात आणि मी बोलण्याचाच फक्त उद्योग केला आहे, दुसरं काहीही केलेलं नाही. पण खूप आनंद होतोय हे सगळं बघितल्यानंतर की काम करणारी माणसं संपूर्ण महाराष्ट्रभरातील माणसांना एकटवण्याचं काम आदरणीय दीपक सरांनी केलं. विशालदादा, मला एक खूप छान आठवण या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना बघितल्यानंतर आली. 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि महायुद्ध सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशभरात सगळीकडे वाईट अवस्था होती. त्याच्यामधली एक अवस्था होती की
लक्ष्मणराव किर्लोस्करांचा कारखाना बंद पडत होता आणि त्या कारखान्याला पोलाद मिळत नव्हतं. काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी पुण्यातील आदमजी नावाच्या व्यापाऱ्यांच्याकडे गेले आणि तिथला भेड जे आहे ते भेड सगळं आणलं, ते वितळवलं आणि त्याचे लोखंडी नांगर तयार करण्याचं काम केलं. पण थोड्या कालावधीत हे सगळं भेड संपलं आणि काय करायचं हे लक्षात येत नव्हतं. म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्कर सर कागलला आले, बापूसाहेब महाराजांना भेटले आणि त्यांनी अडचण सांगितली. बापूसाहेब महाराज त्यांना सगळ्यांना घेऊन महाराजांच्याकडे आले आणि त्यांना असं अडचण सांगितली की पोलाद मिळत नाहीये, कारखाना बंद पडण्याची शक्यता आहे, काय करता येईल. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं की मी काय करू शकतो. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी सांगितलं की प्रत्येक गडावरती तोफा आहेत आणि त्या तोफा सगळ्या पोलाद आहेत. आपल्याला वाईट वाटणार नसेल, काही अडचण नसेल तर त्यातल्या काही तोफा आम्हाला मिळाल्या तर चालतील. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 128 तोफा लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या कारखान्याला दान केल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातली एक तोफ ओढायला 7 बैलगाड्या लागत होत्या. छत्रपती शाहू महाराजांच्या हा सेवेचा वारसा या मातीनं कायम ठेवलेला आपल्याला दिसतो आणि तो संपूर्ण महाराष्ट्रानं देखील हा वारसा ठेवलेला दिसतो. खरं तर काळ खूप कठीण आहे. या काळात स्वतःच्या घरातली नाव असलेली वाटी दुसऱ्याच्या घरात गेली तर ती वाटी परत आणण्यासाठीचं जे प्लॅनिंग केलं जातं, अशा काळात तुम्ही तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ समाजाच्या सेवेसाठी देतात. तुमच्यासारख्या माणसांची समाजाला गरज आहे. दादा, आसाम रेजिमेंटचं एक सॉन्ग आहे, बदलूराम का बदन नावाचं. आसाम रेजिमेंटचं एक सॉन्ग आहे आणि ते सॉन्ग काय आहे तर आसाम रेजिमेंटचा बदलूराम नावाचा एक सैनिक त्यावेळी जपान बरोबर युद्ध होत असताना त्या काळात युद्धात लढत होता आणि तो बदलूराम नावाचा सैनिक त्याचं निधन झालं. निधन झाल्यानंतर तो मारला गेला, शहीद झाला. परंतु त्यांच्या जे क्वार्टर मास्टर होते त्या क्वार्टर मास्टरांनी वरती नोंद ती पाठवली नाही की बदलूराम हा शहीद झालाय, त्याची नोंद पाठवली नाही. आणि भारतीय सैनिकांना जे राशन मिळत होतं त्या राशन मधले बदलूरामचं राशन देखील मिळत होतं, तसंच मिळत होतं. एका माणसाचं राशन मिळत असल्यामुळं ज्यावेळेस जपानच्या सैनिकांनी त्या आसाम रेजिमेंटला घेरलं त्यावेळेस बदलूराम नावाच्या एका सैनिकाचं राशन त्या काळात अडचणीच्या काळात उपयोगाचं ठरलं. म्हणजे एखादा शहीद झालेला माणूस देखील इतर माणसांना जगवण्याचं काम करतो. म्हणून आसाम रेजिमेंटचं सॉन्ग आहे की बदलूराम का बदन नावाचं. हा या मातीचा खरं तर वारसा आहे आणि तुम्ही सगळी इथे जमलेले आहात ते चितळाचं काम करत आहात. आता चितळ नावाची गोष्ट माहिती नसेल तर तो हरणातला प्रकार आहे. सांबर जो आहे त्या सांबरातला एक प्रकार आहे. ज्या हरणावरती मोठे 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 डाग असतात त्याला चितळ असं म्हणतात. त्या चितळाचं काम तुम्ही सगळेजण करत आहात, या कामाला सलाम आहे. ते काम असं आहे की ज्यावेळेस जंगलामध्ये वाघ येतो ना तर तो वाघ आल्यानंतर ते चितळ जोरात ओरडतं. कशासाठी तर जंगलाला जाग करण्यासाठी. इतर प्राण्यांना कळावं की वाघ आलाय आणि तुम्ही त्याच्यापासून वाचणं गरजेचं आहे, म्हणून ते चितळ जोरात ओरडत असतं. पण ते चितळ ज्यावेळेस जोरात ओरडत असतं ना त्यावेळेस ते इतरांना जाग करतं, अख्खं जंगल जाग होतं आणि सुरक्षित ठिकाणी जातं. परंतु चितळ मात्र त्या वाघाला ओरडून आपला स्पॉट सांगतं आणि तो वाघ त्याच्यावरती हल्ला करतो आणि त्या चितळाचा मृत्यू होतो. समाजसेवेचं काम करणारी माझ्या समोर असलेली माणसं सगळी चितळासारखी आहेत. ती स्वतःवरती अनेक संकट, संघर्ष, अनेक अडचणींचा सामना करत समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये आदरणीय दीपक सरांचं नाव हे अग्रभागी आहे. सर, 2 गोष्टी सांगतो आणि मी समारोप करतो. वृद्धाश्रम या गोष्टीला फार समाजामध्ये नकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. परंतु दादा, 2 गोष्टी जर समाजात नसत्या तर समाजात विध्वंस झाला असता. पहिलं वृद्धाश्रम आणि दुसरे सेक्स वर्कर. ह्या जर 2 गोष्टी नसत्या तर आम्ही सुरक्षित कधीही जगू शकलो नसतो. या समाजामध्ये आम्ही सन्मानाचं स्थान जर कोणाला द्यायला हवं तर या 2 घटकांना द्यायला हवं. कधी कधी वाटतं की रस्त्यावरती पावसाळ्याच्या दिवसात जसं गाडीखाली येऊन प्राणी मरतात ना, ते आपल्याला दिसत असतं कधीतरी चित्र. समाजात वृद्धाश्रम नसते तर आम्हाला रस्त्याला असे वृद्ध पडलेले दिसले असते. म्हणून दीपक दादा, आपण करत असलेलं काम हे अत्यंत 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 सेवेचं काम आहे. आणि दुसरं मी सेक्स वर्कर म्हणालो, तुम्ही आम्ही तुमच्या माझ्या आई बहिणी समाजामध्ये सुरक्षित आहेत कारण कुणीतरी स्वतःचं शरीर देऊन मन मारून हे काम करत आहे. अशा कामाच्या प्रती आपल्या मनात आदर असला पाहिजे आणि दृष्टिकोन देखील बदलला पाहिजे. दारात कचरा नेणारी गाडी आली तर आम्ही कचऱ्याची गाडी आली म्हणतो. आजपासून आम्ही त्याला स्वच्छतेची गाडी म्हणायला सुरुवात करायला पाहिजे. कचरा नेणारा प्रत्येक माणूस हा स्वच्छतेचं काम करतो, कचरा आम्ही करतोय आणि स्वच्छतेचं काम ती माणसं करतायत. असे स्वच्छतेचे काम करणाऱ्या, समाजाची सेवा करणाऱ्या सर्व माणसांना सलाम.
तुम्ही काय करत आहात हे साध्या शब्दात सांगायचं झालं तर सेवेचं काम करणाऱ्या माणसांनी मानवतेचा धर्म शिकवला, एकात्मतेची दिंडी निघाली, तुमच्यामुळे समतेची पताका खांद्यावरती आली, ग्रंथातील अद्वैत कृतीत उतरलं, सगळीकडे सदाचाराचा व्यापार फुलला. या सेवेच्या वारीत देव देव पण विसरतो, भक्त भक्त पण विसरतात. भक्तीच्या महाद्वारात दैवताचं रिंगण फुलतं, सोन्याचा मणिपिंपळ सळसळतो, प्रत्येकाच्या देहाची इंद्रियाणी शुद्ध होते आणि आत्मप्रभेतला विठ्ठल तुमच्या रूपाने आलिंगन देण्यासाठी उभा राहतो आणि मुखातून शब्द बाहेर पडतात, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न मला. छत्रपती महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोंढे साहेब, सावला सर, दीपगंगा भागीरथी संस्थेशी जोडलेले सर्व कार्यकर्ते आणि पुरस्कार प्राप्त समाजातील विविध व्यक्तिमत्वांबरोबरच आज ज्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं त्या संध्याताई, कोणी जाहीर केलं नाही म्हणून मी जाहीर करतो. नमस्कार सर्वांना. अनपेक्षित बोलणं आलं मला, मी सत्काराची वाट पाहत होतो तर आली. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझं नाव गंगाधर होवाळे. मी सध्या सहाय्यक राज्यकर आयुक्त मुंबई येथे कार्यरत आहे. म्हणजे मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये क्लास 1 पदावरती कार्यरत आहे. आत्ता माझी नुकतीच उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. तर मी पुढील महिन्यामध्ये उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. त्याआधी मी राज्यकर निरीक्षक होतो. माझे आई वडील मागं बसलेले आहेत. तर माझी आई वडील दोघंही शेतमजूर. नंतर आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. मजुरीचं काम करायचे, हमालाचं काम करायचे आई वडील, आणि आई धुणंभांडीचं काम करायची. सो मी शिक्षण शिकलो. 10वी झालं हमाल पंचायत शाळेमधून. नंतर ग्रॅज्युएशन झालं 2020 मध्ये. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये मी राज्यकर निरीक्षक, दुसऱ्या प्रयत्न राज्यकर आयुक्त, आणि आता मी उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेलं शिक्षक आहे. तो माझा सत्कार ॲक्च्युली मी नको म्हणत होतो. सत्कार दीपक साहेबांनी मला कॉल केला होता. तर मी म्हटलं की ह्या जिथं सत्कार समारंभ आयोजित करत आहात त्यामध्ये खूप खूप मोठे असे दिग्गज मंडळी आहेत. त्यात माझं असं काहीच काम नाही आहे. मी आत्ता आलेलो आहे प्रशासनामध्ये आणि मी काही काम पण केलं नाही आहे. तर सरांनी मला असं सांगितलं की तुझ्या जे काम करणार आहेस पुढे जाऊन त्यासाठी आधीच तुला मी रिस्पॉन्सिबिलिटी देतोय, तुझं काम करायचं आहे म्हणून. ते मला ते मर्म समजलं. त्यामुळे मी लगेच म्हटलं आई आणि वडिलांनी बोलवलं, त्यामुळे सत्कार घ्यायचा आहे. आणि मी खरंच सर त्या सत्काराचं जे काही स्वरूप असेल ते माझ्या हृदयावर कायमस्वरूपी असेल. आणि मी जाणीव असेल मला की कार्य करताना की दीपगंगा भगीरथी संस्थेने मला दिलं होतं, कारण की समाजाचा आपण देणं लागतो. 100% प्रयत्न करायचा. धन्यवाद सर्वांना. झुडूप होतं आणि त्या काटेरी झुडपामध्ये गेल्यानंतर त्या काटेरी झुडपामध्ये फडफड करत असलेलं फुलपाखरू त्याने घेतलं आणि त्या फुलपाखराला अलगद पकडलं आणि मग त्याला असं त्याच्या मुक्त वातावरणामध्ये सोडून दिलं आणि मग त्याचा जीव वाचला. ठोकळा ज्याने उचलला त्याने त्याला विचारलं की तुला जो आवाज ऐकायला आला तो त्या फुलपाखरांच्या पंखांचा, तो कस काय आला? तर त्याने एक गोष्ट सांगितलं की मित्रा, तुझ्यात आणि माझ्यामध्ये एवढाच फरक आहे की तू जो आहे तो कानाने ऐकतो आणि मी जे आहे ते मनाने ऐकतो. त्याला मनाचा आवाज ऐकता आला तो माणूस या सगळ्या व्यवस्थेमध्ये अतिशय उच्च शिखरावर जातो. आणि म्हणून या ठिकाणी दीपक लोंढे सर हे मनाचा आवाज ऐकणाऱ्याच्या वर्गातले आहेत. आणि म्हणून शमीबा पाटील या ठिकाणी असतील किंवा अमर देवकर असतील, डॉक्टर ताटे साहेब असतील किंवा युवराज पाटील असतील, या सगळ्यांनी मनाचा आवाज ऐकण्याचं ठरवलं आणि म्हणून ती या उंचीवर आहे. मला वाटतं की या सगळ्या पातळींवर एक गोष्ट केली पाहिजे की आपण उघड्यावर असलेली भाजीचं जे आहे त्या भाजीकडनं सुद्धा शिकलं पाहिजे. जे अंगावर घालतो ते कपडे शोरूम मध्ये असतात, जे पोटात जातं ती भाजी उघड्यावर असते. मला वाटतं संस्कार पण असे उघड्यावर येण्याआधी आपण त्याला आपल्या अंतर्गत आणि आपल्या अंतर्मनामध्ये साठवलं पाहिजे. आणि साठवण्याची शक्ती दीपगंगा बहुउद्देशीय संस्थेनं या पुरस्काराच्या निमित्त आम्हाला दिली. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी लोंढे सरांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. धन्यवाद. रंगी सलाम. ऐकताना वेगळं वाटलं असेल. जैविक परिचयाचा आहे पण सतरंगी आणि सबरंगी सलाम, कारण रंग वाटून घेणाऱ्या संस्कृतीमध्ये मी सप्तरंगी जगणं आयुष्य शोधते आणि माझ्या वाट्या इथेच आहे. म्हणून सतरंगी आणि सबरंगी सलाम सगळ्यांना. सर्वप्रथम आजच्या या विचार मंचावर आणि पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आमचे सन्माननीय मित्र आदरणीय लोंढे सर, त्यासोबतच ज्यांनी
कुठल्याही प्रकारचा परिचय नसताना मला फोनवरून तुम्ही पुरस्काराला येणार का, आम्ही अशा अशा पद्धतीचा पुरस्कार आयोजित करतोय म्हणून ज्यांनी फोन करून बोलवलं असे आदरणीय दीपकदादा लोंढे असतील आणि ज्यांनी माझं नाव त्यांना सुचवलं आणि सातत्याने संपर्कात असतात असे वायकुळे सर असतील, सातत्याने माझ्यासोबत मला सहकारी म्हणून माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत असतात असे माझे मित्र अरमान मुल्ला असतील आणि या सभागृहामध्ये उपस्थित सर्वच्या सर्व, खरं म्हणायला गेलं तर पुरस्कार मिळावा इतकं मोठं मी काही केलेलं नाहीये, पण मी म्हणते की मोठ्या मनाची माणसं समाजात आहेत, त्यामुळे माझ्यासारख्या जगण्याच्या वाटा शोधणाऱ्या, एकटी म्हणून नाही, शमीबा एकटी म्हणून काही करत नाही, तिला एकटीला म्हणून काही करायचं नाहीये, ती जे काही करते माझ्या हजारो बहिणी आहेत ज्या जगण्याची वाट शोधतायत, धडपडतायत, अशी हजारो पाखरं आहेत अजून जी सोन्याच्या पिंजऱ्यात कैद आहेत, त्यांना खुलं असं आभाळ हवंय, त्यांच्यासाठी जगण्याचा आभाळ शोधण्याचा प्रयत्न शमीबा करते, माझ्या बहिणींना जगण्यासाठीच्या वाटा मिळाव्यात म्हणून शमीबा प्रयत्न करते आणि या प्रयत्नात जोवर या विचार मंचावर उपस्थित आणि त्यासोबत त्या सभागृहात उपस्थित असलेली सारी संवेदनशील मनाची माणसं जोपर्यंत सोबतीला आहेत तोपर्यंत नक्कीच एक आत्मविश्वास आहे, एक दृढ विश्वास आहे की आज नाही तर उद्या होणारा जो बदल आहे त्या बदलामध्ये माझा कुठे ना कुठे खारीचा कोयना वाटा असेल की ज्या ठिकाणी मी माझ्या बहिणींसाठी एक सुखद अशी वाट माणूस म्हणून जगण्याची वाट, कारण आपण सगळ्यांनी सुरुवातीला जी सुंदर अशी प्रार्थना म्हटली, मला सॉरी टू से बट त्यांचं नाव माहित नाही, भक्तीताईंनी जे सुंदर असं एक सुरुवातीला गाणं म्हटलं तर त्या गाण्याच्या की माणसाने माणसासम माणसाशी माणसासम वागणे, तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, त्यामध्ये जात धर्म पंथ लिंग वर्ग वर्ण अशा कुठल्याही प्रकारच्या भेदाच्या भिंती नसाव्यात, तुझं आणि माझं रक्त लाल आहे, मला नेहमी बोलताना नाना पाटेकरचा क्रांतीवीर मधला डायलॉग नेहमी आठवतो, दंगा होतो आणि मग एक म्हणतो की हिंदू ने मुसलमान की बस्ती जला दी, मुसलमानों ने हिंदू की बस्ती जला दी, नाना पाटेकर फाटक्या लुंगीतल्या एकाला जवळ बोलवतो, पटकन एक दगड घेतो, त्याचा हात चेचतो, स्वतःचा हात चेचतो आणि म्हणतो की ये देख हिंदू का खून और ये मुसलमान का खून, अब बता इसमें से कौन सा खून किसका है. तसं मी नेहमी म्हणते की दाखव बाबा हे पुरुषाचं रक्त आहे, हे बाईचं रक्त आहे, त्यात पुरुष आणि बाई हे तुम्ही सामाजिक दृष्ट्या ठरवलंय म्हणून हे शब्द वापरावे लागतात बरं, नाहीतर मी या शब्दांच्या विरोधात आहे. अजूनही आपण भाषेमध्ये देखील भेदाच्या पलीकडे गेलो नाहीयेत आणि मराठीसारखी जेंडर बाहेर भाषा कुठेच नाहीये. मराठीतली फक्त एक बोली भाषा आहे विध वैदर्भीय, त्यात गडी म्हणतो मी येते आणि बुवा बाई म्हणते मी येतो, इतकी सुंदर ती बायसनेस ओलांडलेली भाषा आहे. तर तसं हे बाईचं रक्त, हे पुरुषाचं रक्त, हे इजड्याचं रक्त, मग त्यातलं LGBTIHQ+62 यातलं कुणाचंही रक्त जर घेतलं तर त्यातला रक्तगट जो विज्ञानाने ठरवून दिलेला आहे त्यातला एक ठरणार आहे. तर रक्तगट सारखी असलेली, स्वभावाला सुख असेल दुःख असेल, त्यामध्ये असलेल्या वेदना संवेदना असतील, ही सगळी सारखी असलेली माणसं एकमेकासोबत सारखेपणाने जगतील अशा सुंदर जगाकडे जायचं आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की सतरंगी और सबरंगी सलाम, तर या सतरंगी आणि सबरंगी सगळ्यांना सामावून घेणाऱ्या इंद्रधनुष्य जगाकडे आपल्याला जर जायचंय तर एकमेकाला आपल्याला समजून घ्यावं लागेल, एकमेकाच्या सोबतीने उभं राहावं. आणि म्हणून या विचार मंचावरून रिक्वेस्ट करेन, इथे सुजान पालक आहेत, येणारी पिढी आहे, काही भविष्यातले मित्र मैत्रिणी आहेत, तर या सगळ्यांनी आपण असलेल्या या ज्या लिंगभेदाच्या कन्सेप्ट उभ्या केल्या गेल्या आहेत, आपण कारण ज्या भूमीमध्ये उभे आहोत ही समता भूमी आहे, ही शाहूंची भूमी आहे, ही अंबा लक्ष्मीच्या मैदानी मुलूक असलेल्या मातृकांची भूमी आहे. त्यामध्ये ही अपेक्षा मी ठेवू शकते की यातून हा वसा आणि हा विचार अधिक वेगाने पुढे जावा आणि आपण सगळ्यांनी हा संकल्प दृढ करावा की माणसाने माणसाशी माणसासारखं वागूया, सुंदर जग तयार करूया. तुमच्या आणि माझ्यात कुठली दरी नसेल, असलेले पातळ समज गैरसमजाचे जे पडदे आहेत ते आपण आपल्या विवेकाने टराटरा फाडूया. कारण डॉक्टर दाभोळकरांसोबत 3 वर्ष काम करत असताना विवेकाला जी धार बसलेली आहे त्या धारेने एवढं तरी लक्षात आलेलं आहे की इथे कोणी परक नाहीये, सगळे आपलेच आहेत. तर आपलेपणाने तयार होणारं आपुलकीचं जग तयार करू आणि एकमेकासोबत पुढे जाऊया. एवढं बोलून थांबेल. मी अमर देवकर, माझी ओळख मोरक्या या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे झाली. पुरस्कार का देत आहेत तर मी माझ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं कुठल्या संवेदनेनं काम करतो, माणसांच्या संवेदनांना घेऊन चित्रपट करणं, तो पडद्यावर मांडणं, त्यांची गोष्ट सांगणं, उपेक्षितांची वंचितांची गोष्ट मी पडद्यावर मांडतो म्हणून कदाचित ते सन्मानित करत असतील मला. मी खूप काही काम केलेलं नाही, तरी पण माझी माणूस म्हणून संवेदना मी माझ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. काळ असा आहे, कुणीतरी इस्तू लावायला बसलंय, पेटवायला बसलंय
पण आपण काय करायचं तर एक चिमणी असते जंगलामध्ये, ती जंगलामधली चिमणी थेंबर पाणी त्या वणव्यावरती टाकत असते. इतर प्राणी म्हणतात अगं बाई तुझ्यावर त्या 2 थेंबांनी काय फरक पडणार आहे का, वणवा विजणार आहे का. पण ती म्हणते की जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मी पेटवणाऱ्यांमध्ये नाही तर विझवणाऱ्यांमध्ये होते. हा इतिहास लिहिला जाईल. मोहरक्या, जी समद्यांना मोहर घेऊन जातो त्याला मोहरक्या म्हणतात. मोहर म्हणजे संपन्नतेकडे, माणूसपणाकडे, वैश्विकतेकडे. पण आपण बघतोय मोहरक्या स्वतःलाच घेऊन पुढे जात असतील तर त्याला मोहरक्या म्हणायचं नाही. मग भारतीय लोकशाहीच्या पहिल्या राज्यकर्त्या स्तंभाबद्दल भाष्य करणारा मोरक्या हा सिनेमा, ज्याच्यामध्ये 50 मेंढरांचं नेतृत्व करणारा एक मुलगा शाळेमध्ये होणाऱ्या परेडच्या 50 विद्यार्थ्यांच्या त्या कळपाचा ग्रुपचा लीडर होण्याची, मोरक्या होण्याची इच्छा बाळगतो. आणि मग कळायला लागतं आपल्याला माणसं बरी का मेंढर बरी, शहाणं कोण वेडं कोण. आणि गणतंत्राचं आपण 77, 78, 80 वर्षांमध्ये गोमूत्र केलंय का. तर युट्यूबला माझा मोरक्या नावाचा सिनेमा आहे, आपण बघा, प्रतिक्रिया द्याल, इतरांनाही बघायला लावा. गणतंत्र मानणाऱ्या प्रत्येकाला मोरक्या समर्पित आहे आणि आपण माझा सन्मान केल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम सांगली आणि कोल्हापूर जे आमचे चुलतेच चालवतात, दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार 2024चं आयोजन इथं केलेलं आहे. सर्वांची नावं घेणार नाही, विचार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय, समोर ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि आपण सर्व जे कोणी समोर असाल त्या सर्वांना सविनय जय भीम. आज या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात टफ जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे. ते म्हणजे जेव्हा सगळे गळटून पडतात तेव्हा त्यांना उभारी दे. मला काय मोरक्या बनवल्या वाटतं त्यांनी, चल पुढे घेऊन यांना, असा विषय काहीतरी करून ठेवलेला आहे. तर जास्त वेळ घेणार नाही, परंतु आज पुरस्कार मिळालेला आहे, जबाबदारी वाढलेली. गंगाधर माझा मित्र, लहान भाऊ जो डेप्युटी कलेक्टर झालेला आहे, शमीबाताई इथं आहे, तुम्ही सर्व ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहे. गंगाधर तर बोलला की काम करायच्या आधीच जबाबदारी वाढवून ठेवलेली आहे. तशी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे, परंतु कुठला तरी पुरस्कार मिळाला आणि म्हणून आम्ही खूप जोमाने काम करायला लागलो. या वृत्तीने नाही तर तुम्ही आजीवन त्याच पद्धतीने कामकाज करताय म्हणून या संस्थेने आपल्या सर्वांची निवड केलेली आहे. विविध सेवाभावी संस्था अशा माध्यमातून अशा सगळ्या प्रोग्राम्सचं आयोजन करत असतात, आपल्याला विदितच आहे. परंतु आपण ज्या लेवलला जाऊन या समाजामध्ये आपलं देणं जे काही लागतं ते समाजामध्ये होतच आहात, त्यामुळे आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आम्ही अशी धारणा बाळगतो की आपण इथून पुढे त्याच वृत्तीने आपलं जे काही देणं लागतं ते या समाजाप्रती देत राहाल. संस्थेचं काम आतापर्यंत तुम्ही ऐकलेलं आहे, जाणलेलं आहे. सावला सर आहेत, युवराज ब्रदर आहेत, सर्वांनीच इथं या बाबतीतली माहिती घेतलेली आहे. 2-3 वर्षापूर्वी आय गेस दीपक काकांची माझी ओळख या सगळ्या कामकाजाच्या माध्यमातून झाली आणि त्यांचं असलेलं काम आणि कामाच्या प्रती त्यांची असलेली जी सगळी मनोभावी वृत्ती त्यातून माहिती घेतली आणि समजलं की माणूस सर्वस्व सगळं गमावून समाजासाठी काहीतरी करतोय. म्हणजे आम्ही जेव्हा आतमध्ये मगाशी वरती बसलो होतो तेव्हा मी तर म्हणजे लिटरली एक्सेप्ट केलं बाबा की आम्ही झोपडपट्टीत जन्माला आलेलो मी पोरगा आहे. पोटाची खळगी भरल्यानंतर आम्हाला समाजाची अक्कल आलेली, कारण आम्हाला जिथं अन्न मिळत नव्हतं तिथं काही समाज कधी कळतच नव्हता. त्यामुळं अशी पण माणसं आहेत. म्हणजे मी माझ्या व्याख्यानांमध्ये लिटरली हे उद्गार काढतो की तुम्ही इथं विशाल लोंढेंना पकडा आणि इथं एक 300 रुपये हजेरीवाले मजूर आला, तो 300 रुपये हजेरीवाला मजूर जर 30 रुपये समाजासाठी खर्चत असेल तर तो निश्चितच विशाल लोंढेंपेक्षा भारी आहे माझ्या दृष्टिकोनातून. कारण स्वतःच्या उत्पन्नाच्या 10% वाटा तो समाजाप्रती आपली असलेली जी काही आपण म्हणूया आपल्याला जे देणं लागतं तो त्याच्यामध्ये होतच असतो. बाबासाहेबांनी देखील त्यावेळी आपल्याला याच वृत्तीने आवाहन केलं होतं की आपण आपल्या उत्पन्नाचा 20वा हिस्सा समाजासाठी हे करा. मी म्हणतो की आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी अशा लेवलला स्वतःला सक्षम केलं पाहिजे की आपल्या उत्पन्नाचा अर्धा हिस्सा खर्च करताना सुद्धा टेन्शन येतं कामा नये. म्हणजे आपण या लेवलला स्वतःला नेऊन ठेवलं पाहिजे की मग समाजामध्ये आपल्याला जे काही देणं लागतंय ते देण्यासाठी आपला हात कधी कचरता कामा नये. आपण त्या लेवलला स्वतःला नेण्यासाठीच्या पिढ्या पुढच्या तयार करत आहोत का? 3 वर्षाची पोरगी आहे माझी,
काय केलं होतं, नर्सरीला जाते आता ते फॅड आहे. आम्ही काय बालवाडीत होतो वाटतं ना, आम्ही मनपा शाळेत शिकलेलो आहे. ती आता एकदमच बस अधिकाऱ्यांची पोरगी जाती शाळेत. ती गर्भाशयात ज्या दिवशी होती आणि आम्हाला समजलं त्या पट्टीवर 2 रेषा उमटल्या आणि आम्ही आनंदित झालो, आता आम्हाला लेकरू होणार आहे. आम्हाला माहित नव्हतं ती कोण आहे, पोरगी आहे पोरगा आहे काय, परंतु त्या दिवसापासून आम्ही तिच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मारा करतो. बायकोला वाचायला पुस्तकं दिली. ती जन्माला आल्यानंतर तुम्ही कुठेही बघा सोशल मीडिया, 3 जानेवारीला आता रिसेंटली सावित्रीमाईंची जयंती झाली. आमची पोर सावित्रीमाईंच्या रूपात शाळेत होती. त्यामुळं आपल्याला केवळ अपत्य जन्माला घालून समाजाच्या गावगाड्यात त्याला सोडणं आणि मग मोठेपणी ते काय झालं, डॉक्टर झालं, इंजिनियर झालं, वकील झालं, बिझनेसमॅन झालं, येवलेची टपरी टाकली, काय केलं तर त्यांनी स्वतःचा संसार उभा केला किंवा नाही उभा केला. चोऱ्या माऱ्या केल्या, चेन स्नॅचिंग केली, मारामाऱ्या केल्या. काल ते सैफ अली खानला कोणीतरी ओढले. असं काय काय सगळ्या खबरी येतात. पैशासाठीच केलं असेल ना, ते पण कुणाच्या तरी गर्भातनं आलेलं असेल, ते पण कुणाचं तरी अपत्य असेल. समाजात त्या लेवलची माणसं आपण घडवतोय का याच्यावरती विचार मंथन होणं गरजेचं आहे. अपत्य जेव्हा जन्माला घालतील आमच्या पुढच्या पिढ्या किंवा आमची आत्ताची भावंड, त्यांनी आपल्या अपत्यांवर वर्कआउट करणं अत्यंत गरजेचं आहे. समाजाच्या गावगाड्यात तुम्ही सोडून द्याल, एक तर ते चांगलं होईल नाही तर वाईट होईल. मग दोष कुणाला देतात, देणं गरजेचं नाहीये. म्हणून आज इथं जमलेली जी सुज्ञ माणसं आहेत ती त्या लेवलची आहेत, परंतु आपल्या योग्य आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अशा माणसांना घडवणं देखील आपलं काम आहे आणि ते तुम्ही सर्वजण सातत्याने करा. वय वर्ष 36 आहे माझं, 40 मुलं दत्तक घेतलेली. लहान नाही, पुढचं आहे का, लहान नाही, अन्न पाणी चारण्यासाठी नाही. ती मुलं मुली आहेत 21 ते 30 वर्षातली. आम्ही त्यांना राहणं खाणं, लायब्ररी, अभ्यास, पुस्तकं, त्यांचे रायटिंग पेपर्स, झेरॉक्स पेपर्स, एव्हरीथिंग आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतोय. का? शिकून एक सर्टिफिकेट घेण्यासाठी, बीकॉम BA BSc होण्यासाठी नाही. आम्हाला त्यांना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनवायचंय आणि मग ते आमच्या विचारांनी काम करतील. जेव्हा ते आमच्या विचारांनी काम करतील, या महामानवांचे विचार समाजामध्ये घेऊन उतरतील, त्यावेळी निश्चितच जसं हे काका ज्या पद्धतीने वृद्धाश्रम चालवतील, लक्ष देईल कोणीतरी त्यांच्याकडं. ती पावर असलेला माणूस जर त्या पदावर असला तर तो या संस्थांना कशा पद्धतीने अनुदान मिळेल याच्या मागे लागेल. या वृत्तीने आम्ही त्या पद्धतीने कामकाज करतोय आणि आपण सर्व देखील त्याच पद्धतीने समाजामध्ये आपला जीव ओतत आहात. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळालेले जबाबदाऱ्या वाढवून आपण स्वतःच्या घेतलेल्या आहेत आणि त्या तुम्ही पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संयोजकांनी हा दैदिप्यमान सोहळा इथं आयोजित केला त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो. इथं बोलवलं मला माणसं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे ज्यांनी आपलं सर्वस्व या समाजासाठी अर्पण केलं आणि अर्पण करून खऱ्या अर्थानं जी गरज आहे, म्हणजे आम्ही म्हणतोय की हे जुनं फर्निचर आहे आणि जुनं फर्निचर हे आडगळीत पडतंय, तर ते तशा प्रकारे आपल्या घरामधील ही जी सगळी मंडळी ही बाजूला पडत आहेत, तर त्यांना एक मायेचा ओलावा देण्याचं काम दीपक सर आणि त्यांच्या सुनेची पत्नी यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं यानंतरच्या काळात सुद्धा आमच्या या शाहू नगरीमध्ये जे नियोजित त्यांचं वृद्धाश्रम, शारदा वृद्धाश्रम जे सुरू होत आहे, तर या शाहू नगरीमध्ये त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी पाठिंबा मिळेल. आणि सयाजी शिंदे सर नेहमी म्हणायचे की झाडाला कुठली जात नसते मग माणसाला का असते. तर मी मध्यंतरी ज्यावेळी थायलंडला गेलो तर अलकायदर नावाचा जो शो आहे, तर या शोच्या माध्यमातून जे तृतीयपंथी आपण ज्याला म्हणतोय, तर त्यांना देखील एक मानाचं स्थान जर एवढा छोटा देश देत असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा यावरती सुद्धा काम करायला पाहिजे. गेल्या 25 वर्षामध्ये हजारो झाडं लावण्याचं काम आमच्या हातून घडलं आणि हे काम करत असताना प्रथमतः ते आमच्या डोक्यामध्ये झाड जगल्यामुळं ते आम्ही जमिनीवरती लावू शकलेलं आहे. आणि खरोखर दीपक सर तुम्ही सुद्धा हे वृद्धाश्रमचं काम करत असताना ती प्रतिभा तुमच्या डोक्यामध्ये होती आणि ती सत्यात उतरायचं काम तुम्ही केलेलं आहे. यानंतरच्या काळामध्ये आपल्या या दीपगंगा भागीरथी या बहुउद्देशीय संस्थेसाठी तुम्ही आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू. आणि खरोखरच आज 2084 प्रस्ताव आलेले असताना कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता तुम्ही जे पुरस्कार दिलेले आहेत, तर हे सगळे पुरस्कार कुणाचीही शिफारस न होता त्यांनी केलेल्या कामाचं तुम्ही केलेलं हे कौतुक आहे.
आणि यातून खऱ्या अर्थानं ज्यांच्या डोक्यावरती तुम्ही फेटे बांधलेले आहात तर हे फेटे नसून ती सुद्धा तुमची एक जबाबदारी आहे आणि यानंतरच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा यापेक्षा जबाबदारीने काम करावं आणि अशाच प्रकारचे लोक आपल्या समाजामध्ये निर्माण व्हावेत. संयोजकांनी या ठिकाणी आम्हाला आजचा हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा जरी असला तर त्याला पर्यावरण पूरक करण्याची सुवर्ण संधी माझ्यासारख्या जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाला दिली. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.